मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये आम्ही जे आमचे अनुभव असतात किंवा आमचं जे ट्रेनिंग मटेरियल आहे त्यातले काही गोष्टी तुमच्याशी शेअर करत असतो. मित्रांनो, उद्योजकांना ट्रेन करत असताना आम्ही त्यांचे नातेसंबंध कसे सुदृढ राहतील यावर पण ट्रेन करत असतो. कारण काय, तुमचं जर घर सक्षम असेल, सुदृढ असेल, तुमचे नातेसंबंध चांगले असतील तर तुम्हाला तुमचं लाईफ पॉवरफुली, तुमचा उद्योग अतिशय पॉवरफुली, त्याच्यामधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पॉवरफुली पार पडता येतात. मानवी स्वभावातले काही वेगवेगळे पैलू आम्ही या ट्रेनिंगमध्ये देत असतो, कळवत असतो लोकांना, त्यांना त्यामध्ये ट्रेन करत असतो. त्यामध्ये मी एक गमतीने नेहमी सांगत असतो की आपल्या नातेसंबंधामध्ये अडचण येणारी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला ॲटिट्यूड हा ट्रॅफिक पोलीससारखा असतो. मित्रांनो, इथे ट्रॅफिक पोलीस या पदाला किंवा त्यांच्या कामाला कुठेही मला कमी त्याचं लेखायचं नाही आहे, पण तुम्ही जर एक कॉमन गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर जिथे जिथे सिग्नल्स आहेत किंवा जिथे वाहतुकीच्या समस्या आहेत तिथे एक ट्रॅफिक पोलीस किंवा एक ट्रॅफिक हवालदार हा नेमलेला असतो. मोस्ट ऑफ द टाईम आपण असं पाहतो की तो ट्रॅफिक हवालदार जो असतो तो कधी दिसत नाही. ट्रॅफिक हवालदाराचं ड्युटी जी आहे ती ट्रॅफिक सुरळीत कशी पार पडता येईल यासाठी असते. पण होतं काय, हे बऱ्याचशा वेळा अशा ठिकाणी उभे असतात की जे लोकांना सहजासहजी दिसत नाही, पण सिग्नल तोडला की हे लोक ताबडतोब समोर येऊन त्या व्यक्तीला पकडतात. म्हणजे ज्या गोष्टीसाठी त्यांना नेमलंय ती गोष्ट म्हणजे ट्रॅफिक सुरळीत चाललं पाहिजे, ते सोडून ते स्वतःची ड्युटी ही समजतात की जे सिग्नल तोडतायत त्यांना आम्हाला पकडायचं. आणि मग कदाचित ते तसं तोडल्यामुळे, त्यांना पकडल्यामुळे मग त्यांना पावती फाडता येते, त्यांना दंड करता येतो किंवा जे काय करायचं ते करता येतं. मुळामध्ये आपला हाच ॲटिट्यूड हा सगळीकडे असतो. आपल्याला करेक्शन नको असतं, जे पाहिजे ते नको असतं, चुका होऊ द्यायच्या असतात आणि चुका झाल्यानंतर आपण त्या चुकांबद्दल समोरच्याला गिल्टी करतो, समोरच्याला त्याबद्दल वाईट वाटावं असं आपण त्याला आपण त्या पद्धतीने ते समजून सांगतो. आणि एकदा तो व्यक्ती गिल्टमध्ये गेला की ज्याला असं जसं म्हणूया ट्रॅफिक पोलीस जसं पावत्या फाडतो तसे आपण पावत्या फाडायला मोकळे होतो. मुळात ट्रॅफिक पोलीसची ड्युटी काय, वाहतूक सुरळीत चालली पाहिजे. पण होतं काय, त्याची ड्युटी ही होऊन बसते की जे चुका करतायत त्यांना पकडणे. मित्रांनो, हा जर ॲटिट्यूड आपला सगळीकडे असेल तर आपण चुका होऊन गेल्यानंतर आपण त्याच्यावर करेक्शन्स करूया यामध्ये आपण वागूया, पण यामध्ये नाही राहणार की चुका न कशा होतील. रिलेशनशिपमध्ये हे फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट, तुम्हाला काय पाहिजे ते करण्याकरता तुम्हाला जे काय करावं लागेल ते करावं लागेल. नाही की ते चुका झाल्यानंतर तुम्ही तुमचे पॉईंट्स किंवा तुम्हाला स्वतःला मी कसा बरोबर आहे हे समजून सांगून पावत्या पाडत बसाल ट्रॅफिक पोलिसांना. त्यामुळे तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही सुद्धा चेक करून बघा, कुठे तुम्ही सुद्धा तुमच्या नातेसंबंधात हा ट्रॅफिक पोलीस ॲटिट्यूड बाळगताय की चुका झाल्यानंतर तुम्ही पावत्या घेऊन ज्याला म्हणूया चालान फाडायला निघता. व्हेरॅज तुमची जी कमिटमेंट आहे ते सुरळीत कसे राहतील हे असले पाहिजे. सो असे असंख्य उदाहरणं देता येईल. अगदी कॉमन उदाहरणं द्यायचे झाले तर मुलांचा अभ्यास कसा होईल हे बघण्यापेक्षा बरेचसे पालक अभ्यास झाल्यानंतर जो रिझल्ट मिळतो, पेपर वगैरे, परीक्षा वगैरे दिल्यानंतर त्याविषयी चर्चा करत बसतात. मुलांना त्यावेळेस दोषी ठरवतात की तू अभ्यास कसा नाही केला, तू अभ्यास कसा करायला पाहिजे होता. हा ट्रॅफिक पोलीस ॲटिट्यूड झाला. व्हेरॅज कमिटमेंट असेल तर सुरुवातीलाच बघायला हवं की ते सुरळीत कसं होईल. हे प्रत्येक गोष्टीमध्ये हे उदाहरण मी एक यासाठी दिलं की तुम्हाला बाकीच्या ठिकाणी उलगडावं की तुमचा ॲटिट्यूड तिकडे जर असेल तर तो असा आहे. हा कुठे कुठे तुमचा ॲटिट्यूड आहे तुम्ही चेक करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित टेम्पररी बेनिफिट मिळत असेल, मी बरोबर आहे हे दाखवू शकत असाल, पण त्यांनी तुम्हाला ज्या रिलेशनशिपमध्ये जो रिझल्ट कॉज करायचा तो होत नाही. त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमचा ट्रॅफिक पोलीस ॲटिट्यूड सोडून द्यावा लागेल. विचार करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. नमस्कार.